हॅलो स्टुडंट्स, मेजरमेंट युनिट अँड मेजरमेंट या युनिटला आपण स्टार्टिंग केली होती. तर त्यामधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते तर ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले. ओके, तर त्यामध्ये आपण काय पाहिलं तर फिजिकल क्वांटिटी मेजर करण्याची गरज का बरं आहे, त्यानंतर युनिट म्हणजे काय आणि युनिटचे स्पेसिफिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स काय असायला पाहिजेत, तर हे आपण मागच्या लेक्चरपर्यंत लर्न केलो. तर आजचा क्वेश्चन बघा, नवीन हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर बघा, what is mean by unit. ओके, what is mean by unit. आता या युनिटच्या थोडं समोर एक वेगळा क्वेश्चन आहे. what is mean by unit. explain briefly the different system of units, or explain different types of system of unit. तर बघा, क्वेश्चनचं मीनिंग असं आहे, युनिट म्हणजे काय आणि युनिटचे टाइप्स कोणकोणते आहेत. ओके, तर हे आपल्याला या आजच्या क्वेश्चन मध्ये लर्न करायचं आहे. तर बघा, युनिट म्हणजे काय. युनिट म्हणजे काय तर मी हे तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये व्यवस्थित असं सांगितलं होतं. व्हॉट इज मीन बाय युनिट. अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट of physical quantity, it's called unit. ओके, युनिट काय, हा एक स्टँडर्ड रेफरन्स आहे. हा काय एक स्टँडर्ड रेफरन्स आहे. कशासाठी. फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी. तर त्याला काय म्हणतो आपण, युनिट असं म्हणतो. तर बघा, युनिट, तर युनिटच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फिजिक्स आला म्हणजे कोणतं पण सबस्टन्स असो, अमाऊंट असो, इथं सर्व गोष्टी ह्या मोजून होतात. म्हणजेच मेजरमेंट वरूनच फिजिक्स काय होतो, स्टडी होतो. ठीक आहे. क्लासिकल फिजिक्स तरी जो क्वांटम फिजिक्स आहे तर तो सर्व कन्सिडरेशननं चालते. ठीक आहे, किंवा थिंकिंगने चालते. तर जे एक बेसिक फिजिक्स आहे, मॅक्सिमम फिजिक्स आहे, तर ते सर्व मेजरमेंटवरून ठरवले जाते. मग मेजरमेंटमध्ये इथं आपल्याला सर्व फिजिकल क्वांटिटी मेजर करायचे असतात. तर त्या फिजिकल क्वांटिटी त्यांचं जे अमाऊंट असते तर ते सेम नसते, तर ते डिफरंट असते. ओके, प्रत्येक वेळेस ते काहीतरी डिफरंट अमाऊंट असते आणि ते डिफरंट अमाऊंट एका अमाऊंटसोबत कम्पेअर करून त्याचा स्टडी केला जातो. तर तो एक स्टँडर्ड रेफरन्स की त्या स्टँडर्ड रेफरन्सलाच कम्पेअर करून बाकीच्या फिजिकल क्वांटिटी मेजर केल्या जातात. तर त्या एका स्टँडर्ड रेफरन्सलाच काय म्हटलं जाते, युनिट असं म्हटलं जाते. ठीक आहे, एक युनिट. ओके, एक युनिट म्हणजे त्या होल सबस्टन्सचा एक युनिट, एक सबस्टन्स की त्याच्या मल्टिपलमध्ये काय असेल तो होल सबस्टन्स असेल. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, युनिट असं म्हणतो. तर मग आता डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स कोणकोणते आहेत, तर युनिटचे टाइप्स कोणकोणते आहेत. ओके, तर ते आता आपण वन बाय वन पाहणार आहोत. ओके, बघा, डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. तर बघा, हे जे टाइप्स आहेत तर हे टाइप्स मी जसं जसं आपलं जे इरा आहे, आपलं जे युग आहे, तर ते जसं जसं अपडेट होत गेलं तर सर्वात अगोदर कोणतं आलं, फायनली कोणतं कन्सिडर झालं, तर त्यानुसार मी हे सर्व सिस्टीमचे जे टाइप्स आहेत, युनिट सिस्टीमचे जे हे टाइप्स आहेत तर हे एक्सप्लेन करणार आहे. तर या जगाला सर्वात अगोदर जे युनिट मिळालं तर ते मिळालं सीजीएस युनिट. कोणतं मिळालं? सीजीएस युनिट मिळालं.
तर हे जे युनिट आहे तर हे युनिट कोणी दिलं हे सर्वात अगोदर इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. ओके. तर हे जे युनिट आहे इट इज फ्रेंच. it is French unit, or it is developed, or it is made, or it is started from French. ओके. तुम्हाला माहिती आहे फ्रेंच म्हणजे फ्रान्स. ठीक आहे. फ्रान्स या कंट्रीने हे युनिट आपल्या पूर्ण जगाला दिलं. ठीक आहे. तर हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. फ्रेंच कंट्रीमधून आलेलं युनिट आहे आणि हे युनिट जवळपास पूर्ण जगाने होल वर्ल्डने जो एक क्लासिकल इरा होता, जो जुना काळ होता, तर त्या जुन्या काळात फ्रेंच या देशाने जे दिलेलं सीजीएस युनिट आहे तर ते ॲक्सेप्ट केलं गेलं आणि ते सर्व युनिट पूर्ण होल वर्ल्ड यूज करत होतं. ओके. तर बघा सीजीएस युनिट. तर हे युनिट काय आहे, तर या युनिटमध्ये काय आहे, तर याचा अगोदर आपल्याला लॉंग फॉर्म घ्यावं लागेल. सीजीएस स्टँड्स फॉर CGS stands for centimeter, gram, सेकंद. कायचा स्टँड्स होल याचा जो एक लॉंग फॉर्म आहे तर तो काय आहे सेंटीमीटर, ग्रॅम अँड सेकंद. ओके. म्हणजेच थर्ड पॉइंट लिहू आपण. इन दिस सिस्टीम the length measure in centimeter, mass measure in gram, and time measure in second. पहा पहिलं लेक्चर काय म्हणते, तर या सिस्टीममध्ये सीजीएस या सिस्टीममध्ये जी लेंथ असेल एखाद्या सबस्टन्सची, जी लेंथ असेल, जी लांबी असेल तर ती सेंटीमीटरमध्येच मोजल्या जाते. जशी सध्या आता मीटरमध्ये मोजल्या जाते. बरोबर आहे. तर ते मीटर हे युनिट अगोदर माहिती नव्हतं. ठीक आहे. माहिती असेल बट लेंथ आली म्हणजेच होल वर्ल्डमध्ये तिचं जे युनिट आहे तर ते सेंटीमीटरमध्येच कन्सिडर केल्या जात होतं. सेकंड जे मास होतं तर ते ग्राममध्येच मेजर करत जायचं. आणि जो शेवटी टाइम आहे तर तो टाइम हा स्टँडर्ड सेकंदमध्येच मेजर करत होते. ओके. लक्षात तुमच्या. म्हणजेच या सिस्टीममध्ये लेंथ मास टाइमसाठी जे एक स्टँडर्ड युनिट होते तर ते सेंटीमीटर होतं, ग्राम होतं आणि सेकंद होतं. ज्या फिजिकल क्वांटिटीज होत्या इथं 3 बेसिक फिजिकल क्वांटिटीज कोणकोणत्या घेतलेल्या आहेत आपण. लेंथ आहे, मास आहे आणि टाइम आहे. तर या लेंथ, मास आणि टाइमचे जे एक स्टँडर्ड युनिट समजले जात होते या युनिट सिस्टीममध्ये सीजीएसमध्ये सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद हे होते. ओके. हा झाला आपला सीजीएस सिस्टीम. कुठून आला तर हा जो सीजीएस सिस्टीम आहे तर हा सीजीएस सिस्टीम आला आपल्या फ्रेंच या कंट्रीमधून म्हणजे फ्रान्समधून आलेला आहे. ठीक आहे. आता बघू आपण सेकंड सिस्टीम. तर बघा जी सेकंड सिस्टीम आहे तर ती आहे MKS. ती काय आहे MKS सिस्टीम. तर MKS सिस्टीम बघा नवीन टाईप येण्याची गरज का बरं पडली, तर जे जुनी युनिट होते तर ते जुने युनिट त्यामध्ये भरपूर असे एरर येत होते. ज्या जुन्या युनिटमध्ये म्हणजे सीजीएस सिस्टीममध्ये डिफरंट एरर येत होते. तर त्यामुळे नवीन एक अपडेटेड लागला आपल्याला. तर त्यावेळेस त्याच कंट्रीने ओके म्हणजे तीच कंट्री म्हणजेच काय इट इज ऑल्सो अ फ्रेंच सिस्टीम. म्हणजेच फ्रेंचनेस म्हणजे फ्रान्स
फ्रान्स याच देशाने काय केलं, पुन्हा एक नवीन सिस्टीम आणली, तर त्या सिस्टीमला नाव दिलं एमकेएस सिस्टीम. कोणती पण गोष्ट जर नवीन येत असेल तर त्या गोष्टीला कारणीभूत ती मागची सिस्टीम असते, त्यामध्ये जर एरर आला नाही, त्यामध्ये एरर येत गेला, त्यामुळे नवीन सिस्टीमची काय लागली आपल्याला गरज लागली. ठीक आहे, म्हणून ही जी सिस्टीम आहे तर ही सिस्टीम सुद्धा कोणती सिस्टीम आहे, फ्रेंच सिस्टीम आहे. ठीक आहे, बघा इट इज ऑल्सो अ फ्रेंच सिस्टीम. ही एमकेएस जी सिस्टीम आहे तर ही एमकेएस सिस्टीम सर्वांना माहिती असेल आणि आता याची तुम्ही व्यवस्थित डेफिनेशन पण करू शकता. ठीक आहे, आता सर्वात अगोदर आपल्याला याचा मिनिंग लिहायचा आहे. एमकेएस स्टँड्स फॉर, एमकेएस स्टँड्स फॉर, इट स्टँड्स फॉर, इट स्टँड्स फॉर मीटर किलोग्राम मीटर किलोग्राम अँड सेकंद, अँड सेकंद. ठीक आहे, म्हणजेच काय की या सिस्टीम मध्ये जो एमकेएस वर्ड आहेत हे अल्फाबेट आहेत, तर या अल्फाबेटचा मिनिंग आहे मीटर किलोग्राम अँड सेकंद. आता थर्ड पॉइंट तुम्ही लिहू शकता. तर बघा काय होईल याची प्रॉपर एक लास्ट सेंटेन्स काय होईल याचं बघा. तर पहा, इन दिस सिस्टीम, या सिस्टीम मध्ये, इन दिस सिस्टीम द लेंथ मेजर इन, लेंथ कशामध्ये मेजर करू मग आपण, मीटर मध्ये. त्यानंतर मास मेजर करू आपण किलोग्राम मध्ये, मास मेजर इन किलोग्राम, मास मेजर इन किलोग्राम. अँड टाइम, आणि जो टाइम आहे, टाइम मेजर फॉर, अँड टाइम मेजर फॉर, अँड टाइम मेजर इन सेकंद, अँड टाइम मेजर इन सेकंद. तर बघा एमकेएस सिस्टीम मध्ये एमकेएस स्टँड्स फॉर, इट इज फ्रेंच सिस्टीम, एमकेएस स्टँड्स फॉर मीटर किलोग्राम अँड सेकंद. इन दिस सिस्टीम द लेंथ इज मेजर इन मीटर, द मास इज मेजर इन किलोग्राम अँड टाइम इज मेजर इन सेकंद. ओके, तर हे सर्वात यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्या असं लक्षात आलेलं असेल की जे आपण दैनंदिन व्यवहारात ज्या फिजिकल क्वांटिटी मेजर करत असतो, तर या सिस्टीम अंतर्गत, या सिस्टीमला फॉलो करून आपण आपल्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करत असतो. कारण की जर आपण कापडाच्या दुकानात गेलो तर आपण त्याला जो कापड मागतो तर तो मीटरमध्येच मागतो, किंवा एखाद्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेलो आणि जर आपल्याला सपोज वायर लागली, ठीक आहे, किंवा तार लागला तर आपण तो मीटरमध्येच मागत असतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड केसमध्ये जर आपण एखाद्या ग्रोसरी शॉपमध्ये गेलो तर आपल्याला साखर पाहिजे तर आपण किलोग्राममध्येच मागू, त्याला ग्रॅममध्ये मागतो का, नाही मागत. त्यानंतर सेकंद, कोणाला जर आपल्या हातात जर घड्याळ नसेल तर आपण समोरच्याला जे टाइम विचारत असतो तर तो टाइम आपण पुन्हा कशामध्ये विचारतो, किंवा तो सांगतो कशामध्ये आपल्याला, हवरमध्ये सांगतो. ठीक आहे, कशामध्ये सांगतो आपल्याला, हवरमध्ये, किंवा 1 मिनिट 30 सेकंद असं सांगतो. बट ज्या काही आता सर्व समोर जे न्यूमरिकल्स येतील आपले फिजिक्सचे, ओके, तर त्यामध्ये जो टाइम आहे तर तो टाइम आपल्याला नेहमी कशामध्ये कन्सिडर करावा लागेल, सेकंदमध्ये. का बरं, तर सेकंद हे काय आहे, टाइमचं एक बेसिक युनिट आहे. ओके, काय आहे हे, टाइमचं एक बेसिक युनिट आहे. आलं लक्षात. ठीक आहे, तर त्यानंतर बघू आपण आपला थर्ड टाइप. तर ह्या ज्या सर्व आपले क्वेश्चन इथं होत आहेत पॉईंट टू पॉईंट, हे सर्व क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. ठीक आहे. बघा थर्ड टाइप कोणता आहे तर बघा,
जो थर्ड टाईप आहे तर तो थर्ड टाईप आहे FPS सिस्टीम. ओके, युनिटचा हा एक टाईप आहे. काय आहे? FPS. तर याचा अगोदर आपल्याला फुल फॉर्म बघा काय आहे तर इट स्टँड्स फॉर फूट पाउंड सेकंड. इट स्टँड्स फॉर फूट पाउंड सेकंद. इट स्टँड्स फॉर फूट पाउंड सेकंद. म्हणजेच सेकंड याच्यामध्ये काय लिहू आपण तर ही सिस्टीम अगोदर आपल्याला कोणी दिली? इट इज इंग्लंड और UK. इट इज इंग्लंड सिस्टीम. ओके. थर्ड, in this system length measure in meter, mass measure in pound. ऐकलेलं असेल हे वर्ड तुम्ही. इन दिस सिस्टीम लेंथ इज मेजर इन फूट बघा अँड टाइम मेजर इन सेकंद. टाइम मेजर इन सेकंद. तर बघा हे युनिट खूप इम्पॉर्टंट युनिट आहे. या युनिटमध्ये जर समजा तुम्हाला लेंथ मेजर करायची आहे तर ते फूटमध्येच मोजावे लागेल. तर तुम्ही म्हणत असाल की सर सध्या पण जी लेंथ आहे तर ती आपण फूटमध्येच मोजतो. बरोबर आहे, राईट. त्यानंतर मास जे मेजर करायचं आहे तर ते पाऊंडमध्ये मोजतात. सध्या आता मोजतो का आपण काही मास जे आहे तर ते मोजतो का आपण पाऊंडमध्ये? नाही. बट टाइम आपण नेहमी सेकंडमध्ये मेजर करतो. ठीक आहे. म्हणजे जे सेकंद युनिट आहे टाइमसाठी ते प्रत्येक सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये काय आहे? सेम आहे. आणि फूट पाऊंड अँड सेकंद. लेंथ फूटमध्ये मोजा, मास पाऊंडमध्ये मोजा, टाइम कशामध्ये मोजा? सेकंदमध्ये मोजा. असं कोणी सांगितलं? इंग्लंडने सांगितलं. तरीही सध्या आपण यूज करत आहोत. तर का बरं? याला रिझन हे आहे की इंग्रजांनी जवळपास 150 वर्ष आपल्यावर काय केलेलं आहे? राज्य केलेलं आहे. आणि फूट हे लेंथसाठी युनिट आपल्याला ते देऊन गेले आणि ते सध्या पण आपण चांगल्या प्रकारे यूज करतो. ठीक आहे. याला रिझन काय आहे तर इंग्रजांचं आपल्यावर असलेलं राज्य मागे केलं होतं त्यांनी. ठीक आहे, 150 वर्ष जवळपास. ठीक आहे. तर त्याला तेच रिझन आहे की अजून पण त्यांनी जे युनिट दिलेलं होतं आपल्याला फूट पाऊंड सेकंद FPS सिस्टीमद्वारे लेंथ मेजर करण्यासाठी ते सध्या पण आपण यूज करतो. ठीक आहे. बट आता आपण त्याला पण काय करतो? कन्वर्ट पण करतो असतो. ठीक आहे. म्हणजे 1 फूट आहे सपोज तर याला आपण म्हणतो 12 इंच. ठीक आहे. 12 इंच म्हणतो म्हणजे हे जवळपास 30 सेंटीमीटर असते. ठीक आहे. म्हणजे 30 सेंटीमीटर म्हणजे आपण लक्षात घेऊन घेतो की हे काय आहे? 1 फूट आहे. काय आहे? 1 फूट आहे. ओके. तर ही झाली थर्ड सिस्टीम. पहिली फ्रेंच सिस्टीम आहे म्हणजे फ्रेंच या कंट्रीने दिली आपल्याला. दुसरी MKS आहे तर ती पण फ्रेंचने दिली. आणि थर्ड आहे FPS सिस्टीम तर ती आपल्याला इंग्लंडने दिली म्हणजे इंग्रजांनी दिली असं म्हटलं तरी चालते. ठीक आहे. आणि लास्ट आहे आणि इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे SI युनिट सिस्टीम. ठीक आहे. लास्ट म्हणजे फोर्थ आहे SI युनिट और SI सिस्टीम. तर बघा SI सिस्टीम. तर SI सिस्टीमचा अगोदर आपण बघू लॉंग फॉर्म काय. इट स्टँड्स फॉर स्टँडर्ड इंटरनॅशनले
सिस्टीम. ओके, याचा जो मिनिंग आहे तर तो काय आहे, स्टँडर्ड इंटरनॅशनल डी सिस्टीम. ठीक आहे, आणि यामध्ये इट इज MK सिस्टीम, आणि ही काय आहे, एक MK सिस्टीमच आहे. ही काय आहे, MK सिस्टीमच आहे. ठीक आहे, म्हणजेच इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड सिस्टीम. इट इज, सांगतो तुम्हाला मिनिंग, इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड सिस्टीम. इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड सिस्टीम. बघा, SI stands for Standard International D System and it is universally accepted system. Okay, it is nothing but MK system. It is nothing but MK system. Okay, तर बघा, फ्रेंच या कंट्रीने काय केलं, सर्वात अगोदर CGS सिस्टीम दिली. त्यामध्ये जे लेंथ मास टाइम होता, तर तो लेंथ मास टाइम ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज होत्या ह्या सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंडमध्ये मोजल्या गेल्या. बट पूर्ण जगाला आणि त्या कंट्रीला सुद्धा काहीतरी एरर आले मेजरमेंटमध्ये त्या युनिट यूज करून, त्यामुळे MK सिस्टीम आली. MK सिस्टीममध्ये ही सिस्टीम पण फ्रेंचनेच दिली. MK सिस्टीममध्ये मीटर, किलोग्रॅम आणि सेकंडमध्ये लेंथ मास टाइम ह्या फिजिकल क्वांटिटी मोजल्या जाऊ लागल्या. त्यानंतर थर्ड आलं इंग्लंड. इंग्लंड म्हणते की जे एक लेंथ मास टाइम आहे तर हे फूट, पाऊंड आणि सेकंडमध्येच मोजल्या गेलं पाहिजे. ओके, बट हे झाले 3 युनिट इथं. मग इथं काय होऊन राहिलं की वेगवेगळे देश वेगवेगळे सिस्टीम ऑफ युनिट्स त्यांचं डेव्हलप करून राहिले आणि पूर्ण जगावर असं वर्चस्व गाजवत आहेत की आमचं युनिट यूज करा किंवा दुसऱ्या कंट्रीचं युनिट यूज करा. मग सर्व जे होल वर्ल्ड मधले जे जग आहेत तर ते कन्फ्यूज होत आहे. काय होत आहे तिथं, कन्फ्यूज होत आहेत की कोणतं नेमकं सिस्टीम ऑफ युनिट यूज करायचं. ठीक आहे, मग काय केलं की होल वर्ल्ड मधले जे सायंटिस्ट आहेत तर ते एका ठिकाणी आले, त्यांची जनरल सायन्स कॉन्फरन्स भरली आणि पूर्ण जगाने असं ठरवलं की आपल्याला पूर्ण जगासाठी किंवा या जगातील पूर्ण कंट्रीजसाठी फक्त एकच युनिट कन्सिडर करायचं आहे, म्हणजेच त्याला युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड युनिट म्हणतात. त्याची गरज का बरं आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूच. तर त्यासाठी सर्वात एकच युनिट आलं, एकच युनिट पूर्ण जगाने मान्य केलं आणि त्या युनिटला नाव दिलं गेलं SI सिस्टीम. काय नाव दिलं गेलं त्याला, SI सिस्टीम, म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल डी सिस्टीम. इंटरनॅशनल लेवलवर, आंतरराष्ट्रीय. ठीक आहे, तर त्या सर्व कंट्रीजने ते मान्य केलं आणि ते एकच सिस्टीम यूज करू लागले, ती म्हणजे आहे MK सिस्टीम. ती कोणती सिस्टीम आहे, MK सिस्टीम, आणि ही पूर्ण जगाने मान्य केली आणि इट इज नथिंग बट MK सिस्टीम. याचं जे डेव्हलप करण्याचं एक स्पेशल क्रेडिट आहे तर ते स्पेशल क्रेडिट हे कोणत्या दुसऱ्या कंट्रीला किंवा एका स्पेशल कंट्रीला गेलं नाही. तर यामध्ये हे ज्यावेळेस ठरवण्यात आलं, ज्यावेळेस सर्व जगाला एरर आले मेजरमेंटमध्ये, तर पूर्ण जगातील कंट्रीने असं ठरवलं की नाही, आता आपल्याला पूर्ण जगाला एकच युनिट यूज करायचं आहे. आणि त्यावेळेस पूर्ण जगातले मेजरमेंटशी रिलेटेड सर्व जे शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट होते, तर ते एकत्र झाले आणि त्यांनी SI सिस्टीम ही अंमलात आणली आणि आज आपण SI सिस्टीमच यूज करत असतो. ओके, तर पहा आजचा क्वेश्चन एकदम इझी आणि इंटरेस्टिंग होता. बाकीचा जो नेक्स्ट टॉपिक आहे मेजरमेंटचा तो बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.